मी व्ही.एस. प्रकरण 2. फोटोझिंको. माझी कर्मभूमी. माझ्या वाटचालीत फोटोझिंकोचा मोठा वाटा आहे. तिथे मला खूप काही शिकायला मिळालं. मी पुण्यात आल्यावर 2-3 महिन्यातच माझी फोटोझिंकोमध्ये ड्राफ्ट्समन म्हणून नेमणूक झाली. मी कामावर जायला लागलो, पण तेथील कामाबद्दल मी अनभिज्ञ होतो. मला ट्रेसिंग पेपर माहीत होता, पण ट्रेसिंग क्लॉथ म्हणजे काय हे माहीत नव्हतं. मॅपिंग नेफ, क्रोकविल नेब, बो पेन इत्यादीबद्दलची सर्व माहिती मला करून घ्यावी लागली. हळूहळू मी हे सर्व शिकलो. व्हिलेज मॅप करणं, झिंक प्लेटवर मॅप टचिंग करणं, डायग्रॅम टचिंग, पुस्तकाची पानं टचिंग करणं हे सर्व शिक्षण मला तिथे मिळालं. टचिंग करणं अतिशय कौशल्याचं असतं. झिंक प्लेटवर काम करताना तर खूपच दक्षता घ्यावी लागते. हे काम करत असताना लिथो इंक वापरावी लागते व हाताखाली पॅड घेऊनच काम करावं लागतं. प्लेट तयार करताना त्यावर हाताचा कोठेही स्पर्श होणार नाही किंवा त्यावर काही तेलकट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. फोटोझिंकोमध्ये सरकारी प्रिंटिंगचे सर्व प्रकारचे काम होत असे. मी ड्रॉइंग विभागात होतो तरीसुद्धा फोटो विभागात जाऊन मी ब्लॉक मेकिंगचे काम शिकलो. ते करत असतानाच रंगीत चित्र कसं छापायचं ही कलाही मी अवगत केली. प्रिंटिंगचं काम करत असतानाच लिथोग्राफचे काम करण्याची संधी मला मिळाली. एके दिवशी पर्यटन विभागाकडून पोस्टर तयार करण्याकरता अजंठा येथील अस्परस म्हणजे अप्सरा हे चित्र छापण्यासाठी फोटोझिंकोकडे आलं व ते चित्र छापण्याची जबाबदारी ड्रॉइंग विभागाकडे आली. श्री A.R. गोखले हे ड्रॉइंग विभागाचे प्रमुख होते. त्यांनी हे चित्र छापण्याविषयी बराच विचार केला. नंतर त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मला म्हणाले की अशा प्रकारचे लिथोचे काम प्रथमच आले. त्यावर आमची बरीच चर्चा झाली व ते चित्र कसे छापता येईल याविषयी त्यांनी काही मार्गदर्शन केले. ते काम मी करू शकेन असे त्यांना वाटले असावे म्हणून त्यांनी ते माझ्यावर सोपवले. त्या काळात लोणावळा येथे राजा रविवर्मा प्रेसमध्ये लिथोचे काम होत होते एवढेच मला माहिती होते. गोखले सरांनी ज्या विश्वासाने हे काम माझ्यावर सोपवले ते काम उत्तमच करायचे असे ठरवून मी कामाला लागलो. चित्र तयार करण्यापूर्वी प्रथम चित्राच्या रंगांचे कलर सेपरेशन करावे लागते. मी चित्राची की करून घेतली आणि त्यावरच रजिस्टर मार्क्स करून घेतले. सुरुवातीला चित्र 8 रंगात करायचे ठरले. कीवरून एक मूळ झिंक प्लेट तयार केली. त्या झिंक प्लेटवरून प्रत्येक रंगाकरता एक अशा 8 प्लेट्स तयार करून घेतल्या. ते सर्व झाल्यावर एक रंगीत प्रूफ काढले. ते पुष्कळसे मूळ चित्राप्रमाणे दिसत होते. तरीसुद्धा मला त्यामध्ये अजून अचूकपणा यावा असे वाटले म्हणून त्यात 2 रंग वाढवून ते चित्र 10 रंगांमध्ये छापले. चित्र उत्तम झाले व ते टुरिस्ट ऑफिसमध्ये लावले गेले. ते चित्र उत्तम छापल्याबद्दल मला बक्षीसही मिळाले. पण मला खरा आनंद झाला तो एक नवीन आव्हानात्मक काम करायला मिळालं याचा. प्रिंटिंगच्या क्षेत्रात आज खूपच प्रगती झाली आहे, पण त्या काळी ते काम फारच अवघड आणि कौशल्याचं होतं. फोटोझिंकोमध्ये अशी निरनिराळ्या प्रकारची कामं येत असत. त्या कामात विविधता होती. असेच एक महत्त्वाचे काम ऑफिसमध्ये आले. गुजरात व महाराष्ट्र ही 2 राज्य निर्माण झाली होती. महाराष्ट्राचा नकाशा तयार करण्याचं काम ऑफिसमध्ये आलं. काम अतिशय कमी अवधीत करून द्यायचं होतं. त्यामुळे आम्हाला दिवसाप्रमाणे रात्रीही जागून ते काम पूर्ण करावं लागलं. तसंच महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेलं कॅलेंडरही छापलं गेलं. असेच एकदा महाराष्ट्राच्या रोडमॅपचं काम आलं. जुना रोडमॅप होता, त्यात काही दुरुस्त्या करायच्या होत्या. त्यावर काही सुधारणा करून नवा नकाशा करण्याचं काम होतं. हे काम चालू असताना नेहमीप्रमाणे मॅनेजर साहेब राऊंडवर आले. मी काम करत होतो तेथे ते आले. त्यांनी ते सर्व पाहिलं. नकाशात एका गावाकडे जाणारा रस्ता मी दाखवला होता. त्याकडे पाहताच ते म्हणाले, हा रस्ता तिथे नाही, तेव्हा तो काढून टाका. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तो रस्ता काढून टाकला. पुढे 2-3 दिवसातच माननीय श्री पिंपुटकर साहेबांची फोटोझिंकोला भेट होती. त्यांच्याकडून आलेल्या नकाशाचे काम कुठवर आलंय ते पाहण्यासाठी ते येणार होते. पिंपुटकर साहेबांचा दरारा मोठा होता. ठरलेल्या वेळेप्रमाणे ते आले. मी त्यांना नकाशाचे काम दाखवले. ते काम पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की एका गावाकडे जाणारा रस्ता नकाशात दाखविला गेलेला नाही. त्यांनी मला विचारलं की हा रस्ता का दाखवला नाही. त्यावर मी काय बोलणार. मॅनेजर साहेबांच्या सांगण्यावरून तो रस्ता काढून टाकला होता. मी गप्पच बसलो. तेव्हा मॅनेजर साहेब म्हणाले की हा रस्ता खरंच तिथे आहे का. त्यावर पिंपुटकर साहेब म्हणाले, होय,
हा रस्ता त्या गावापर्यंत आहे, तो दाखवा. मी स्वतः त्या रस्त्यानं त्या गावी गेलोय. बाकी सर्व काम उत्तम झाल्याचं सांगून त्यांनी समाधान व्यक्त केलं. काम करत असताना काही वेळा मजेशीर घटना घडत असतात. एकदा ऑब्झर्वेटरीकडून काम आलं होतं. त्यांचे काही चार्ट्स करायचे होते. काम किचकट व गडबडीचं होतं. मी व DS गोखले हे काम करत होतो. ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती. त्याचवेळी आमचे एक सहकारी श्री देशमुख आमच्या तिथे आले. ते काहीतरी सांगत होते, पण आमचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. काम पूर्ण करूनच घरी जायचं म्हणून आम्ही थांबलो होतो. तयार झालेले चार्ट मी बाजूला ठेवले होते. हाताचे चाळे म्हणून देशमुख यांनी त्यातला एक चार्ट घेतला व गप्पा मारता मारता आम्ही चिकटवलेले काही आकडे व अक्षरे नकळत नखाने टोकरून काढून टाकली. ऑफिस सुटले व आम्हाला अच्छा करून ते निघून गेले. थोड्याच वेळात मॅनेजर साहेब तिथे आले व काम कुठपर्यंत आलं आहे असं त्यांनी विचारलं. तेव्हा मी म्हणालो की काम संपत आलंय, हा शेवटचा चार्ट आहे. त्यांनी झालेल्या चार्टवर नजर टाकली तर एका चार्टवर अक्षरं आणि आकडे नव्हते. ते म्हणाले, हे काय, ह्या चार्टवर अक्षरं आकडे काहीच नाही, हा चार्ट तर कोराच आहे. हे बोलत असताना त्याने आजूबाजूला पाहिले तर काही अक्षरे व आकडे बाजूला खाली पडली होती. ते पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी हे काम केलंय. ते अतिशय संतापले व म्हणाले, इथे कोण आलं होतं त्यांचं नाव सांगा. मी म्हणालो, काम पूर्ण करायचं म्हणून आम्ही कामात गरको होतो, त्यामुळे इथे कोण आलं होतं याकडे आमचं लक्ष नव्हतं. त्यावर काहीही न बोलता ते तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी DS गोखले यांनी झाला प्रकार देशमुख यांना सांगितला तेव्हा देशमुख यांनी अरे बापरे म्हणून कपाळावर हात मारून घेतला. आजही इतक्या वर्षानंतर हा किस्सा आठवला की हसू येतं. फोटोझिंकोमध्ये जे जे मॅनेजर आले ते सर्व माझ्या कामावर खुश होते. तिथे असताना सर्व कामे शिकल्याने माझ्या ज्ञानात तर भर पडलीच, शिवाय कितीही अवघड काम आलं तरी ते मी करू शकेन असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. चित्र तयार करून ते प्रिंट होण्यापर्यंतचा सर्व प्रोसेस मी करू शकतो. फोटोझिंकोला माझ्या मनात खूप मोलाचं स्थान आहे. आमच्या डिपार्टमेंटमध्ये खूप खेळीमेळीचं वातावरण होतं. तिथे अनेक मित्र जोडले गेले आणि ते कायमचेच. मी फोटोझिंको सोडलं तरी आमची मैत्री तशीच राहिली. श्री AR गोखले यांची मुंबईला बदली झाली आणि ड्रॉइंग विभागाच्या प्रमुखपदी माझी नेमणूक झाली. त्याचवेळी एक घटना घडली. मला R&DE म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर्स दिधी इथे चित्रकार म्हणून नोकरी लागल्यानं मी फोटोझिंकोचा राजीनामा दिला. फोटोझिंको सोडताना मला खूप वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं. परंतु पुढील आयुष्याचा विचार करून मी फोटोझिंकोमधली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. आज फोटोझिंको सोडून इतकी वर्ष झाली, पण त्याच्याप्रती असलेलं प्रेम यात किंचितही कमी झालेलं नाही. फोटोझिंको मित्रमंडळ या नावानं फोटोझिंकोमधून निवृत्त झालेल्या लोकांचं मंडळ आहे. गेली अनेक वर्ष ही मंडळी एकत्र येत आहेत. दर महिन्याच्या 10 तारखेला ठरलेल्या वेळी सर्वजण एकत्र येतात, हे कौतुकास्पद आहे. श्री अजित साखवळकर, श्री मुळे यांच्यासारखी उत्साही मंडळी हे कार्य करत आहेत. वर्षातून सहल, संमेलन व मासिकाचे प्रकाशन हे कार्यक्रम असतात. मंडळाची सभासद संख्या मोठी आहे. मीही अर्थातच या मंडळाचा सभासद आहे. वास्तविक आज जे सभासद आहेत त्यापैकी 1-2 सोडले तर माझ्या वेळचे कोणीच नाहीत. पण तरीही सर्वांना माझ्याबद्दल खूप प्रेम व आदर आहे आणि मलाही त्यांच्याबद्दल तेवढंच प्रेम आहे. फोटोझिंकोने मला सतत प्रयोग करा व सतत काम करा हे शिकवलं. तो अनुभव मला पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडला. माझी नोकरी चालू असतानाच एक घटना घडली. माझे मेव्हणे पंडित केशवबुवा इंगळे हे इचलकरंजी येथे दरबारगवई होते. पुढे संस्थान खालसा झाल्यामुळे अनेक कलाकार बेकार झाले. इंगळेबुवांना आम्ही नाना म्हणत असू. त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. आता काय करायचं? तेव्हा पुण्यामध्ये येऊन संगीताचे क्लास काढण्याचं ठरलं. त्याप्रमाणे जागा पाहिली व ते सहकुटुंब पुण्यात आले. शिवाजीनगर येथे काँग्रेस हाऊसजवळ त्यांनी माधव संगीत विद्यालय स्थापन केलं. ते पुण्यात आल्यावर मीही माझी खोली सोडून त्यांच्याकडे राहावयास आलो. त्यांचे क्लासेस उत्तम चालले होते. आम्ही एकत्र राहत असतानाच माझं लग्न झालं. माझी पत्नी पूर्वाश्रमीची विमल ही औंधची. वडील नसल्यामुळे तिचं बालपण आजोळी केशवराव पुराणिक यांच्याकडे गेलं. आजोबा, आजी, 5 मामा, भाऊ, आई अशा 10 जणांच्या कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. आमचं लग्न 27 मे 1952 मध्ये झालं.
लग्नानंतर लगेचच बिऱ्हाड न करता सर्वांनी एकत्र राहावं असं घरातील वडीलधाऱ्या माणसांचं म्हणणं होतं. म्हणून आम्ही इंगळे कुटुंबात राहू लागलो. पुढे 1.5-2 वर्षांनंतर मोठ्यांच्या सांगण्यावरून आम्ही स्वतंत्र बिऱ्हाड केलं. 1954 अखेर आम्ही सदाशिव पेठेत राजवाडे कार्यालय रस्त्यावर असलेल्या आपटेवाड्यात राहायला आलो. नंतर माझी पत्नी शीला हिनं पुढील शिक्षण घेतलं आणि ती शिक्षिका म्हणून काम करू लागली. 1957मध्ये खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्डतर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत मला ₹5 व ₹10 या हुंडीच्या डिझाईनकरता प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं.